काहीही झालं तरी तो हॉटेलवाला मुलगा आज जिवंत राहता कामा नये. डॉक्टर हो या. ती पोरगजी कामाला ठेवायचं आहे ना, ती येणार आहे. मग तुम्हाला भेटवायला इथंच घेऊन येऊ का? इथे नको. एक काम करा, तुम्हीच त्याचा इंटरव्ह्यू घ्या आणि जर का तो कामाला योग्य असेल तर त्याला कामाला ठेवा. पण तुम्ही एकदा बघितलं असतं तर. अहो का लाजवताय मला? तुम्ही खूप हुशार आहात. तुमच्याकडे बघूनच कळतंय की तुम्हाला माणसाचे किती पारख आहे. तुम्हीच त्याचा इंटरव्ह्यू घ्या आणि कामाला ठेवा. चालेल. थांब. हा त्याचाच फोन येतोय. हा कुठे आहे रे तू? बर किचन मध्ये ये, तिथंच तुझा इंटरव्ह्यू घेऊ. डॉक्टर येतोय ते, पण पगाराचं काय बोलू त्याला आणि नेमकं कामाचं काय सांगू? पगाराचं मी बोलतो त्याच्याशी आणि आपलं ओंकार जे काम करतो तेच काम करायला सांगा. हा बरोबर, आता इंटरव्ह्यू घेऊन येतो. तर गबरू, काय काय बनवता येतं तुला? सगळं येतं. मटण, तांबडा रसा, पांढरा रसा, हो हिरव्या ठेच्याचं मटण, हो बिर्याणी, ती पण येते. मटणाचं चिकनचं सगळं आयटम येतात मला. हल्ली चिकन खाणं सोडून दिलंय मी. स्वस्त गोष्टीला हातच लावत नाही आपण. रोज मटण खातो मी. की तू रोज काय बी तयार केलं माझ्यापर्यंत आलं पाहिजे आणि मी दिलेली ऑर्डर दुसऱ्या मिनिटाला आली पाहिजे. आणि आजपासून तू मला शेठ म्हणायचं, लाला शेठ. तुम्ही म्हणताल ना तसं सगळं करीन, फक्त मला कामावर ठेवा. ठीक आहे, ठेवलं तुला कामावर. माझ्या कमिशनचं काय? अहो, पगार झाल्यावर देतो की. माझ्या पगाराचं काय? असल्या बारीक सारीक गोष्टीत आपण लक्ष घालत नाही. पगारचं माझं जावं ठरवतो. तू कमिशनचं बघ आणि आजच कामाला लाग. आता लगेच? हो लगेच. आपलं असंच आहे, आलं मनात की केलं क्षणात. अहो पण माझं तसं नाही ना. मला आता लगेच नाही जमणार. पहिल्या हॉटेलच्या मालकाला सांगायला लागेल. पहिल्या हॉटेलच्या मालकाला सांगतो आणि उद्या संध्याकाळपासून कामावर येतो. चालेल ना? डॉक्टर मला बोलवलं? हो ये. ओंकार, यात एकच लाडू आहे. तो जो नवीन मुलगा कामाला आला ना त्याला दे, पूजेचा प्रसाद. हा. ओंकार, बरं झालं बाबा दिसलं. काय आहे याच्यात? लाडू आहे. लाडू ना, ही पण ठेव त्याच्यात. काय माहिती का, टोन्या सकाळपासून नुसतं लाडूच खातोय र. अशानं त्याचं पोट बिघडायचं. धर, कुणाला तर खायला होईल ना. धर, ही पण घेऊन जा. हा. काय केलं यांनी? माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावून टाकली. आता त्या मुलाने दुसराच लाडू खाल्ला तर
तुझा मुडदा बसवलं तुझं काय डोळं फुटलेत होय रे ह्यो कंपाऊंडरच असेल याचं काहीतरी काळे बेर चालला असेल मुडद्याचं म्हणूनच असं बिन बोलता गेला त्याच्या पालखीचा निघाला धूर त्याच्या आता सुटलाय पण परत सुटणार नाही तो माझ्या हातातनं. वा कोण अगदी असली चांगली भाजी मिळते ती. तुझी नोकरी पक्की. या उद्यापासून कामाला. चालते चला ये तू. डॉक्टरनी लाडू दिलेत त्याला बी द्यायला सांगितलं. हॉटेलची पूजा घातली होती मी तवा आलतो लाडू. तुम्ही कवा तू तुझं काम कर नाही तर काढून टाकीन कामावरनं. डॉक्टर तुझा मामा कुठे? ते असतील कोणाशी तरी थापा मार. तुमचं काय काम आहे त्यांच्याकडं? तुझ्या मामाने मोठा घोळ केलाय. माझा सगळा प्लॅन फेल केलाय. आता काय केलं त्यांनी? त्या हॉटेलवाल्या मुलाला मारायला जो मी प्लॅन केला होता त्यात तुझा मामा फसलाय. आता तुझा मामा मेला बिला तर मला जबाबदार पकडायचं नाही. म्हणजे मला काय कळलं नाही. त्या हॉटेलवाल्या मुलाला मी मारायला प्लॅन केला होता. काय? अयो म्हणजे आमचे मामा मरणार, माझ्या आत्या विधवा होणार. अहो, हे काय केलं तुम्ही? जरा शांत राहा. तुझा मामा जगला मेला तरी मला काही फरक पडत नाही. तो मुलगा जगला नाही पाहिजे. तो मुलगा जर का जगला पोलीस स्टेशनला गेला माझं स्केच काढलं तर आपण दोघंही लटकू. लक्षात ठेव. आणि आमचा मामा मेलं ना तर आमची आत्या आणि आमची आजी सोडणार नाही तुम्हाला. आणि ती दिव्या मॅडम बी सोडणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगते. आता या मॅटर मध्ये मला घ्यायचं नाही. मी तुम्हाला ओळखत नाही. तुमचा माझा काही संबंध नाही. तू जरा शांत राहतेस का? गो कसलं भारी जेवण आहे. असलं जेवण वाड्यात भेटलं असतं का? मुडद्या मग वाड्यात येऊच नकोस तू. त्या कंपाऊंडरने ढुंगणाला देऊन हाकाल्यावर बघते की कुठे जाते ते. मग किती बी बोंबालास ना तर वाड्यात घेणार नाही तुला. अगं आई मी तर म्हणते या कुणालाच वाड्यात घेऊ नको. समजा वाड्या माझ्या नावावर करून टाक. मला नाही ती तसं येत. एकाला अंगाची न एकाला जांगाची. दिलं तर दोघांना समान दिलं नाही तर कुणालाच नाही. डिंपे काय झालं ग? ध्यान कुठं आहे तुझं? जेवण आवडलं नाही का तुला? असं काय नाही. आणि डॉक्टर आलं नाही जेवायला ती? अगं ते त्यांच्या खोलीतच जेवणार आहे. मामा, हे पाणी घ्या. हे घ्या. पप्पा अव लवकर ऍम्ब्युलन्स बोलवा. मामाला आपण हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ आणि ऍडमिट करू. बोलवा लवकर.
अगं डिंपे त्यांना काय नाही झालं, फक्त ठसका लागलाय. तुझं ऍम्ब्युलन्स काय आणि ऍडमिट काय, लयच काळजी घ्यायला लागली बाया मामाची तू तर. आता कसं सांगू हिला, ह्यो मामाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरू शकतो. पर काय बी म्हण बाबा, जसं पुरीचं लगीन ठरलंय ना, पुरीला लय ताकद आली, लय शाण्यासारखी वागायला लागली. डिंपल जा, जाऊन बस तू या जागेवर. मला नाही काय झालं, थोडा ठसका आला होता. खरं ना? जा जा जा, हो हळूहळू खा. असं कधी न मिळल्यावर खाल्ल्यावर ठसका लागणारच की. नाही नाही म्हणायचं आणि पायलीचं हाणायचं. कसली भाकरी एक कडक, हा त्यांच्या बापाने केली होती वय अशी, कुत्र बी खाणार नाही. हा गाजी दे इकडं, मी खातो. मुर्द्या मी काय उपाशी राहोय, थांब जरा बघते मी खाते जमल तसं. खा, पाहिजे तेवढं खा. तुमच्या आयुष्यातलं हे शेवटचं जेवण आहे. त्या अगं किती दूध पितीयास. अगं तो माझा बापू कुस्ती खेळतो, तरी पण तू एवढं दूध पित नसेल बघ. अरे दूध काय फकस्त कुस्ती खेळणाऱ्यांनीच प्यायचं असतं असं काय बी नियम नाही बर का. एखादा पैलवान आला ना माझ्या मोर, त्याला एका फटक्यात आडवी करल एवढी ताकद आहे तुझ्या आत्याच्यात. काय र ते हॉटेलवाले पोरग कुठं उलातलं, त्यांनी नाश्ता दिला नाही मला अजून. काय एवढं दूध पिऊन असून तुला नाश्ता करायची वय? आपल्याला सकाळ सकाळचा नाश्ता लागतो बाबा. अयो पिती दूध. आत्या, मामा कुठं आहेत ग? असतील की इथंच. काय ग तुझं काम आहे त्यांच्याकडं? हाय काहीतरी. त्यांनी अजून नाश्ता नाही ना केला. मी रातच्या धरणं बघते, तुला लईच ग त्यांची काळजी लागून राहिली. काय भानगड काय? जा बघ तिकडे असत्याल आणि नाश्ता नसेल केला ना तर बोलून आण त्यांना नाश्ता करायला. वय मामा अजून खोलीतच आहे, म्हणजे मरून पडलं की काय? मामा, 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 दरवाजा भी उघडाय. मामा कुठं गेले? ओ मामा, मामा, मामा कुठं गेले असत्या? ओ मामा, मामा, अयो म्हणजे मामा मेला. पण मामा जर मेला असता तर त्यांची बॉडी इथं असते. म्हणजे डॉक्टरांनी मामाची बॉडी लपवली वाटतं. डॉक्टर, 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 अहो डॉक्टर, डॉक्टर, अहो दरवाजा खोला की. मला सांगा तुम्ही त्या बॉडीचं काय केलं? मला लय टेन्शन आलंय. कुठं लपवली तुम्ही बॉडी? डॉक्टर, दरवाजा खोला. तू इथं? ती शावरचा जरा प्रॉब्लेम झालाय बघत होतो. ती बॉडीचं कसलं काय म्हणत होती? बॉडी? अरे ते बॉडी म्हणजे बनियान. डॉक्टरांचे सगळे कपडे मला धुवायला घेऊन जायचे होते ना, म्हणून आले होते. आता तुला माहितच आहे डॉक्टर किती कडक आहेत ते. बरं मला सांग, डॉक्टर कुठे गेले? काय की सकाळपासून कुठं गायब आहेत कायच माहित नाही. काय ते तर कुठंच नाहीत वय? नाही. ठीक आहे. ओ, डॉक्टर कुठं गेले असतील आता? हे दिदे, तू आम्हाला इकडे कशाला बोलावलंयस ग? तू आम्हाला पिक्चर दाखवणार आहेस वय? का काय खायला आणलंयस केक बी?
अयो मम्मी आपण केक खायचा समजेल म्हणून ए आत्या गं, केक खायचा चांगला चांगला केक हा पण मी आधीच सांगतोय काय मी काय तुला केक देणार नाही. तू लय नाश्ता केलास दूध बी लय पेले. अहो मी असं वाचलं होतं की लय दूध पेलं ना की केक खायचं नसतो म्हणून समजा केक मी आज खाणार. मी देणार नाही तुला. हो टोन्या मी तुला बोलवलंय का? तुला नाही बोलवलं तुझा. मी या सगळ्यांना बोलवलंय, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. म्हणजे तू आता केक पण नाही देणार पिक्चर बी नाही दाखवणार. ए अगं दे की गं केक. अगं केक टोन्या काय चाललंय तुझं? तुझा बरं इथनं निघून. डिंपे बया माझा तर लय भारी नाश्ता झाला अशी आणून देणार होते बघ मी. आणि तू काय काढलं हे मध्येच? बोल आता कशाला बोलवलं इथं? डिंपल काय झालं? सांगते. मला सकाळी मामा भेटलो होतं. ते मला म्हणालं मी आत्याच्या त्रासाला लय कंटाळलोय, त्यामुळं मी आता इथं नाही राहणार. मी कायमचा संन्यास घेतोय. अरे देवा, अहो जरा ऐकून तरी घ्या की. आणि ते एवढं बी म्हणालं आत्याला सांग मला शोधायचा प्रयत्न करू नको. मी परत घरी नाही येणार. काय? नव्हय. काय काम केलं होतं मी तुम्हाला? कधी उलट बोलले नाही एका शब्दाने का कधी तुमचा शब्द खाली पडू दिला नव्हता मी. येता तुझ्या पोडागत तुम्हाला मी सांभाळ आणि काय केलं तुम्ही असं? आता मी काय करू? अगं माझा नवरा मला सोडून गेला ना. काय करू तुम्ही सांग ना तू. आता कोण मला सांभाळणार? कुणाच्या तोंडाकडे बघू मी? अक्का रडू नका तुम्ही आणि काळजी करू नका. मी तुम्हाला सांगते बघा, दादा नक्की परत येताल. व अगं मंगल काय झालं गे? कुठे गेला असते ते? नाही मम्मी, ते नाही येणार आता परत. अगं मंगले मग काय म्हणते ते पोरगी? नाही येणार म्हणते. अगं आई, सांग आता मी काय करू? तुझं जावई गेला ना ग. अगं तुझा नवरा गेला आणि मला का म्हणावतीस? कुठे जात नाही तो. त्याला आयतं खायची सवय लागली. पोटाला चिमटा बसला की येईल माघारी 2 दिवसात. अगं काय बोलते आहे? तुझ्याशी मला आड आहे का? अगं आजे, अगं मी एका पुस्तकात वाचलं होतं की संन्यास घेतलेली माणसं परत आपल्या घरी जातच नाहीत. मला तर आता वाटतंय लाला मामा पण परत घरी येणार नाहीत. बघ आहे काय म्हणतंय ते पोरग. आता माझा नवरा कधी येणार नाही परत. अगं गप, येईल दुसरं बघायला. अगं काय तुझ्या जीवाला आड आहे का? काय मी काय बोलते? नुसतं संन्यास घेतलाय हे सांगितलं तरी आत्यानं केवढं भोकड पसरले. मामा मेले ते जर कळलं तर काय होईल? देवा, आता तूच काहीतरी कर. शिकरे, येस मॅडम. त्या मुलाची काही अपडेट? त्याच्या मागेवर कोणी आहे का? त्याला कोणी भेटायचा प्रयत्न केला का? तुम्हाला कोणाला डाऊट आला का? नाही मॅडम, तो कुठे जातो, कुणाला भेटतो यावर आमचं बारीक लक्ष आहे. मॅडम, तो मुलगा काल डॉक्टरांच्या रिसॉर्टवर गेला होता. तिथे काय करत होता? ते माहित नाही, पण अर्धा तास होता तिथे. एवढा वेळ? मला डॉक्टरला विचारायला हवं. काय झालं मॅडम? काही नाही. या केस बद्दल कुठलीही माहिती बाहेर जाता कामा नये. आपल्याला याची काळजी घ्यावी लागेल. येस मॅडम. मॅडम
स्केचवाला आलाय. बसवा त्याला बाहेर. शिखरे, ताबडतोब त्या मुलाला बोलवा. हो मॅडम. आता बघते तो देवीसिंग कसा काय स्केचमध्ये छेडखानी करतो. एकदा का त्याचा खरा चेहरा माझ्या समोर आला की त्याला जगासमोर आणायला मला फार वेळ लागणार नाही.